नमस्कार, मी अभिजित. तारीख होती 5 जून 1974. ठिकाण होतं बिहारची राजधानी पटना येथील गांधी मैदान. याच मैदानावरून जयप्रकाश नारायण यांनी मोठं आंदोलन छेडलं होतं आणि नारा दिला होता, सिंहासन खाली करो, जनता आती है. हुकुमशाही पद्धतीनं राज्यकारभार करणाऱ्या इंदिरा गांधी यांना याच आंदोलनामुळे इमर्जन्सी नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना पत्करावा लागला होता. हा ऐतिहासिक किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे असं म्हटलं जातं की तुम्हाला तुमची राजकीय ताकद दाखवायची असेल तर या मैदानाला लोकांनी पूर्णपणे भरून दाखवा आणि जो हे करण्यात यशस्वी होतो तो प्रस्थापितांची सत्ता उखडवून लावण्यात यशस्वी होतो. हा आजवरचा इतिहास आहे. याच गांधी मैदानावर काल म्हणजेच रविवारी इंडिया आघाडीची पहिली संयुक्त सभा झाली होती आणि या रॅलीला तब्बल 15 लाख लोकांनी हजेरी लावली. राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीमध्ये प्रचंड जनसागर उसळला होता. त्यातल्या त्यात राष्ट्रीय जनता दलाचे म्हणजेच आरजेडीचे नेते आणि लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी बघून इंडिया आघाडीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे असं दिसून येतं. आणि हे वातावरण विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या प्रदेशांमध्ये दिसून येतं, जिथे की लोकसभेच्या एकूण 134 जागा आहेत. 2019च्या लोकसभेच्या आकडेवारीवर नजर टाकली तर एनडीएने मुख्यतः भाजपने उत्तर प्रदेशमधल्या 80 पैकी 64 जागांवर विजय मिळवला होता, तर बिहारमधल्या 40 जागांपैकी 39 म्हणजेच सर्व जागांवर विजय मिळवला होता. त्यातली एक जागा ही काँग्रेस पक्षाकडे गेली होती आणि झारखंडमधल्या 14 पैकी 12 जागांवर एनडीएच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. म्हणजेच या 134 जागांपैकी तब्बल 115 जागा या एनडीएच्या खात्यात गेल्या होत्या. पण परिस्थिती आता बदललेली आहे. मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळातली अँटी इन्कम्बन्सी, सुरुवातीला विखुरलेली वाटणारी इंडिया आघाडीची झालेली पुनर्बांधणी, तेजस्वी यादव यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी आणि ईडीने झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर केलेली अटकेची कारवाई या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गांधी मैदानावर उसळलेल्या 15 लाख लोकांच्या रॅलीला महत्त्व प्राप्त होतं. उत्तर प्रदेशच्या 80 जागांबद्दल बोलायचं झालं तर मुस्लिम, यादव आणि सेक्युलर मतं जर एक गट्टा बांधली गेली तर भाजपची सध्याची असणारी 64 ही संख्या ही खाली येऊन 40 ते 50च्या दरम्यान अटकू शकते. मध्यंतरी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारने बिहारमधील तब्बल शिक्षकांच्या 2 लाख जागांची भरती केली होती. त्यात उत्तर प्रदेशमधल्या तरुणांची संख्या सुद्धा मोठी आहे आणि या गोष्टीचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो. आता बिहारच्या 40 जागांबद्दल बोलायचं झाल्यास तेजस्वी यादव यांच्या सभांना होणारी गर्दी ही प्रचंड आहे. त्यातल्या त्यात तरुणांची संख्या ही अधिक आहे. रोजगाराच्या मुद्द्यावर त्यांनी दिलेला जोर आणि बिहारमधील 2 लाख शिक्षकांच्या भरतीचं क्रेडिट त्यांना सुद्धा जातं. यादव आणि मुस्लिम हा आरजेडीचा पारंपरिक मतदार राहिला आहे, पण जाणकारांच्या म्हणण्यानुसार मुस्लिम आणि यादव या समाजाच्या व्यतिरिक्त अधिक समाज सुद्धा यावेळेस लोकसभेला आरजेडीच्या बाजूने झुकलेला दिसेल. त्यामुळे बिहारमधील जो आकडा सध्या एनडीएचा 39 आहे तो घसरून 25 ते 30च्या दरम्यान सुद्धा येऊ शकतो. आता झारखंडच्या 14 लोकसभेच्या जागांबद्दल बोलायचं झाल्यास नुकतंच ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जे की झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी समाजाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर केलेली कारवाई यामुळे आदिवासी समाजात प्रचंड नाराजी पसरलेली असल्याचं दिसत आहे. एकीकडे कृपाशंकर सिंग यांच्यावर भाजपनेच काही वर्षांपूर्वी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोप केले होते. आता त्यांनाच उत्तर प्रदेशमधल्या एका लोकसभे जागेवर कृपाशंकर सिंग यांना तिकीट देण्यात आलं आहे आणि दुसरीकडे खोट्या आरोपांखालील हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केलेली आहे. या कारवाईमुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे आणि याचा फटका भाजपला झारखंडमधल्या 14 पैकी 4 ते 5 जागांवर नक्कीच होणार असं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे भाजपच्या अबकी बार 400 पार या नाऱ्याला काहीच अर्थ उरत नाही. जी संख्या 134 पैकी 115 आहे ती संख्या घटून 70 ते 75 दरम्यान येईल असं भाकीत वर्तवण्यात येत आहे. अजून तर
निवडणुकीला सुरुवात देखील झाली नाही. प्रचारादरम्यान ही संख्या अजून खाली येऊ शकते. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.